नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धडा 15वा आनंदाचं झाड च्या स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरे अभ्यासणार आहोत. पान क्रमांक 56 काढा आणि लक्ष द्या. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक अ, शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते? उत्तर, शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते. प्रश्न क्रमांक आ, हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? उत्तर, हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे. प्रश्न क्रमांक ई, पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? उत्तर, पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर म्हणजे लेखिकेचे शेवग्याचे झाड होय. प्रश्न दुसरा, 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक अ, झाडे आपल्याला काय काय देतात? उत्तर, झाडे आपल्याला फळ देतात, फुले देतात, सावली देतात, पक्ष्यांना घरे देतात, तसेच पक्ष्यांना आधार देतात. प्रश्न क्रमांक आ, शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख झाली? उत्तर, शेवग्याच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर भुंगे गुंजारव करीत रुंजी घालतात. मधमाशा व फुलचुक्या फुलातला मध अलगद चोखतात. तांबट पक्षी टणत्कार करतो. कोकिळ पक्षी शांतपणे झुलतो, तर पोपटांचे थवे परागकेशर फस्त करतात. पक्ष्यांच्या या गोष्टींची ओळख लेखिकेला शेवग्यामुळेच झाली. प्रश्न क्रमांक ई, लेखिकेला शेवग्याने काय काय दिले? उत्तर, शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला. शेवग्याने लेखिकेचे मनोरंजन केले, ज्ञान व आनंद दिला. कितीतरी पक्ष्यांची, किड्यांची व कीटकांची ओळख करून दिली. शेवग्याच्या रंगाने व फुलोऱ्याने लेखिकेला नवीन उत्साह दिला. प्रश्न तिसरा, कोण कोणास म्हणाले ते लिहा. प्रश्न क्रमांक अ, दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे झाड तुम्ही तोडून टाका. उत्तर, असे शेजारच्या काकू लेखिकेला व त्यांच्या आईला म्हणाल्या. वाक्य क्रमांक आ, मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. उत्तर, असे लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली. वाक्य क्रमांक ई, अहो लोक शेंगा तोडून नेतील, तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? उत्तर, असे शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या. प्रश्न चौथा, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. वाक्य क्रमांक अ, हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर डॅश पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. उत्तर, रंगीबेरंगी. वाक्य क्रमांक आ, अलगद हवेत तरंगत इवल्या इवल्या चपळ डॅश झुंबड मला दिसली. उत्तर, फुलचुक्यांची. वाक्य क्रमांक ई, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत
आमचा डॅश उभा आहे. उत्तर शेवगा. प्रश्न 5. शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत. त्यांची यादी करा. याचे उत्तर तर अगदी सोपे आहे, ते तुम्ही लिहिलेलेच असेल. तरीही मी सांगते. शेवग्याच्या झाडावर येणारे पक्षी: मधमाशा, फुलचुक्या, तांबट, कोकिळ, राघू, बुलबुल, चिमण्या, साळुंक्या आणि खंड्या. प्रश्न 6. कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा. उदाहरणार्थ: गीत, गीतकार. त्याप्रमाणे अ. संगीत, संगीतकार. आ. चित्र, चित्रकार. ई. नाटक, नाटककार. ई. कला, कलाकार. प्रश्न 7. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. अ. परोपकार करणे. अर्थ: दुसऱ्यांची मदत करणे. वाक्य: सर्व संतांनी समाजाला परोपकार करण्याची शिकवण दिली. आ. आधार देणे. अर्थ: आश्रय देणे, संरक्षण देणे. वाक्य: झाडे वेलींना आधार देतात. ई. फस्त करणे. अर्थ: सगळे खाऊन संपवणे. वाक्य: डब्यातील चिवडा सर्व मुलांनी फस्त केला. ई. रुंजी घालणे. अर्थ: गोल फेर धरणे. वाक्य: गुलाबाच्या फुलावर फुलपाखरू रुंजी घालत होते. उ. सुळकी मारणे. सुळकी मारणे म्हणजे पाण्यात वरून उडी मारणे. वाक्य: डॉल्फिन मासे पाण्यात सुळकी मारतात. उ. पाळत ठेवणे, नीट लक्ष ठेवणे. वाक्य: पोलीस चोरांच्या हालचालींवर पाळत ठेवतात. प्रश्न 8. शेवग्याच्या शेंगांपासून कोणकोणते पदार्थ बनवतात? त्यातल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आई-बाबांना विचारून लिहा. उदाहरणार्थ: शेवग्याचं पिठलं. शेवग्याच्या शेंगांपासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यापैकी तुमच्या घरात सर्वात आवडणारा पदार्थ कोणता आहे किंवा कोणता बनवला जातो, ह्याची कृती तुम्ही आईला किंवा आजीला विचारा आणि ती लिहा. याच धड्यामध्ये तुम्हाला एक उपक्रम दिलेला आहे. तो उपक्रम असा आहे की तुमच्या जवळच्या झाडावर कोणकोणते पक्षी जमतात त्यांचे निरीक्षण करा, त्यांची माहिती मिळवा आणि वर्गात सांगा. याच उपक्रमावर आधारित आज तुम्हाला एक अभ्यास देणार आहे. तो अभ्यास असा आहे की तुम्ही दररोज अनेक पक्षी बघता. त्या पक्ष्यांपैकी एखादा पक्षी तुमचा आवडता असतो. तो तुम्हाला खूप आवडतो. पण तो पक्षी तुम्हाला का आवडतो? तो पक्षी काय काय करतो? तो पक्षी दिसतो कसा? हे सगळं तुम्ही निबंध रूपात लिहायचं आहे. त्याचसोबत त्या पक्ष्याचे चित्रही काढायचे आहे. म्हणजे आजचा घरचा अभ्यास हा आहे की तुम्हाला माझा आवडता पक्षी या विषयावर निबंध लिहायचा आहे.